नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी आलोय मी. अनेकांनी इतके प्रश्न मला विचारलेत, खूप मोठी लिस्ट आहे त्याची. पण सगळ्यांची उत्तरं मात्र मी देणार आहे. म्हणजे मी कंटाळा करणार नाही उत्तर देताना. आता रिसेंटली एक ग्रस्त आहेत. आता त्यांचं वय आहे साधारण 92 वर्ष. आता त्या व्यक्तीने मला एक प्रश्न विचारलाय. खरं म्हटलं तर त्या माणसाचं कौतुक करायलाच पाहिजे आणि आश्चर्यही वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी मला असं विचारलं की मी माझ्या वडिलांचे श्राद्ध केलं तर चालेल का ह्या वयात. आता श्राद्ध हा विषय असा आहे, खूप सेन्सिटिव्ह विषय आहे श्राद्ध. प्रत्येकाच्या भावनांचा हा विचार आहे. कोणाच्या भावना कशा आहेत, कोणाच्या भावना कशा आहेत, कोणाच्या भावना कशा आहेत. पण लोकांच्या भावना श्राद्धाबद्दलच्या खूप वेगळ्या असतात. पण आमच्या नाथ संप्रदायामध्ये मी कैक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की माझी जेव्हा आई गेली, वडील गेली, तर मी कधीही श्राद्ध घातलं नाही. कारण आमच्यात घालतच नाही. श्राद्ध हा प्रकार आमच्या नाथ संप्रदायामध्ये नाहीच आहे. म्हणजे मी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा माझं श्राद्ध त्या दिवशीच घातलं आमच्या गुरूंनी. त्यामुळे पुढे श्राद्ध माझं घालायला पाहिजे असा नियम पण नाहीये. पण हा भावनांचा प्रश्न झाला. म्हणजे एखाद्याला वाटलं की मी माझ्या आई वडिलांचं श्राद्ध घालावं, तर घालावं त्यांनी, हरकत काही नाही. पण आपल्याकडे श्राद्ध घालण्याची पद्धत जी आहे ती खूप मोठं काहीतरी तो प्रकार करतात. मग मोठं काहीतरी व्हायचं. मग 10 माणसं जेवायला बोलवली जातात. मग ते मोठा पसारा करून ते श्राद्ध घातलं जातं. तर असं काय काही न करता साधं सरळ तुम्ही घातलं त्या दिवशी तुमच्या परिस्थितीनुसार, हरकत काहीच नाहीये. म्हणजे नेहमी मी म्हणतो की की माणूस गेला, तर माणूस गेल्यानंतर सुद्धा जेव्हा तो माणूस जातो तेव्हा लोक त्याला भेटायला जातात, घरी जातात. मग तिथे रडारड होते. साधारण 2-3 तास लोक रडतात त्याला नेईपर्यंत. मग लोक घेऊन जातात त्याला. बिचारा तो स्मशानात जातो, विधी करतात त्याच्यावरती. काही लोक लांब उभे राहून हे सगळं बघत असतात. काही लोक गप्पा मारण्यामध्ये दंग असतात. हा बिचारा इथे असाच पडलेला असतो. उचलतात त्याला, सरणावर ठेवतात, अग्नी देतात, सगळे विधी चालू असतात. हे सगळं चाललं असताना लोकांना काही फरक पडत नाही हो. फक्त हजेरी लावणं हे आजकाल झालंय. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे पूर्वी भावना या खूप होत्या. आता म्हणजे कसं झालंय, इतकं कमर्शियल झालंय की मुलगा, वडील गेलेत, आई गेलीये, मुलगा इथं नाहीये, मुलगा परदेशात आहे, तो येणार कधी आणि अग्नी देणार कधी किंवा विधी होणार कधी. तो कधीतरी मग येतो 6 महिन्यांनी. पुन्हा ती एक घरामध्ये रडारड सुरू होते. पुन्हा एक 2 दिवस जातात, पुन्हा रुटीनला सगळे लागतात. तुम्ही बघितलं असेल की लोक 2 ते 3 दिवसामध्ये ज्या घरामधली व्यक्ती गेली असेल त्या व्यक्तीच्या घरामधली लोक 2 ते 3 दिवसामध्ये नॉर्मलला येतात आणि पूर्ववत काम सुरू होतं. म्हणजे जी व्यक्ती आयुष्यभर 40-50 वर्ष घरात राहिली आपल्या बरोबर, त्या व्यक्तीला सुद्धा लोक 2 ते 3 दिवसात विसरू शकतात. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. म्हणजे वाईट असं म्हणतो की श्राद्ध घालायचं की नाही, जी माणसं 50 वर्ष बरोबर असलेल्या माणसाला विसरू शकतात, तर मग श्राद्ध घालायचं का? मग ती आठवण तुम्हाला त्या दिवशीच नेमकी काय येते आणि ते करावं का? हा म्हणतो की ज्याच्या त्याच्या भावनांचा प्रश्न आहे. एखाद्याला वाटलं घालावं श्राद्ध तर जरूर घालावं. एखाद्याला वाटलं नाही घालू तर नाही घालू. मग त्याने दोष निर्माण होतात का? तर असं काही होत नाही. म्हणजे मला असं कधी कधी असं वाटतं, म्हणजे मी ज्यावेळेला जातो कुठे, त्यावेळेला ज्यावेळेला प्रेत जळत असतं तेव्हा तो बिचारा एकटाच जळत असतो. 5 मिनिटांनंतर लोक सगळे निघून जातात. तो एकटा राहतो तिथे जळत. कोणी नसतं त्याबरोबर त्या. म्हणजे आला एकटा, जाताना पण एकटा. तर तुम्ही मला सांगा की असं कोणी आहे का की शेवटपर्यंत तिथे राहिलंय कोणी? असं होत नाही. मला म्हणायचं हा भावनांचा प्रश्न आहे. ज्यांनी मला हा प्रश्न विचारला त्यांना एक विनंती आहे
की तुमचं वय आता हे इतकं आहे, 92 वर्ष तुमचं आता आहे, आणि त्या वयात तुम्ही म्हणताय ह्याच्या आधी तुम्ही कधी श्राद्ध घातलेलं नाही, ना तुमच्या आईचं घातलं ना तुमच्या वडिलांचं तुम्ही घातलं. आज तुम्हाला अशी उपलब्धी व्हावी हे कौतुकास्पद आहे ह्या वयात सुद्धा. पण ते तुम्हाला जमणार आहे का, करणार का? आता तुम्हीच म्हणता की माझी मुलं इथं नाहीयेत, माझी मुलं परदेशात आहेत, म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा मला कोणी बघेल की नाही मला माहित नाही, मी एकटा राहतो इथे. सकाळी ती रूममेट येते, ती जी काय कोण बाई ठेवली त्यांनी कामाला, ती येते, ती सगळं करते, संध्याकाळी निघून जाते, पुन्हा मी एकटाच राहतो घरात. अशा ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेता तुम्हाला ह्या गोष्टी जमणार आहेत का? जमत असेल म्हणणं काही नाहीये, पण जमत नसतील तर बळच काहीतरी करायला जाऊ नका. श्राद्ध हा विषय खूप नाजूक आहे, त्यामुळे लोकांनी आपल्या परीने ज्या पद्धतीने करता येईल किंवा नाही करता येणार त्या पद्धतीने त्यांनी करावं, ही नम्र विनंती.